अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद। मी दादांचं अभिनंदन करतो त्यांनी जे काही सांगितलं, पण माझ्याकडे एक सरकारचा अहवाल आहे, त्यात जवळपास 10,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, 11,181 शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही, 4,388 शाळांमध्ये मुलींकरता वॉशरूम नाहीत, 21,050 मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणक व्यवस्था पोहोचली नाही, 6,165 शाळांमध्ये दिव्यांगांकरता जायला यायला रस्त्याची सुविधा नाही, 11,584 शाळांमध्ये खेळण्याचे मैदान नाही। माझी विनंती आहे माननीय आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना की या सगळ्या व्यवस्था करण्याच्या मागे आपल्या खात्याला बजेट निर्माण करून हे आपण करणार आहोत का, नंबर 1। नंबर 2, जिथे मराठी शिकवणं अनिवार्य अशा अल्पसंख्याक गटातल्या शाळांमध्ये मराठी शिक्षकच नाही, त्यामुळे ज्यांना आपण अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला आहे तिथे आपण मराठी शिक्षक देऊन मराठी शिकवणार आहोत का? अध्यक्ष महोदय, ज्या इतर भाषिक शाळांमध्ये मराठी शिकवण्याच्यासाठी शिक्षक नसतील तर मराठी भाषा शिकवण्याच्यासाठी मराठी शिक्षण घेतलेलाच शिक्षक अनिवार्य त्या ठिकाणी करण्यात आलेले, तो त्या नियमामध्ये त्या पद्धतीची तरतूदच आहे। दुसरा विषय, ज्या पद्धतीच्या सूचना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, निश्चितपणे मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, येणाऱ्या आपल्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही विभागाने याचं अतिशय सूक्ष्म नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलेलं आहे। मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या 26-27 मध्ये आपल्या मराठी शाळांमध्ये किमान 25% पटसंख्या वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। अध्यक्ष महोदय, आजही अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय समर्पित पद्धतीने काम करतायत। परभणीमध्ये आमची जिल्हा परिषदची एक शाळा आहे अध्यक्ष महोदय, त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या गावातले लोक आपल्या पाल्यांना याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून भाड्याने घर घेऊन त्या ठिकाणी पालक राहायला येतात। आमची कोल्हापूरची नगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे म्हणून रात्रभर मुक्कामाला पालक येऊन तिथं लाईन लावतात। असे हजारोने शाळा आहेत। अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे, आपण म्हणतात ती पण वस्तुस्थिती आहे, परंतु हे जे काही आव्हान आपल्या समोर आहे, मला वाटतं की आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जर जाणीवपूर्वक या शाळांकडे लक्ष दिलं, आमच्या भिवंडीच्या महानगरपालिका